तुम्ही आश्वासन द्या, नाही तर प्रस्ताव पाठवतो, HPC करतो, मुख्य सचिवांकडे पाठवतो, त्यांचे पोरं विदेशात शिकतात, पाहिजे असेल तर मी यादी देतो. या संधीचं सोनं करायचं दादा का कोण साहब अपना मंत्रीपद लेके जाएगा पठानी करता, म्हणून बाबू शाह जिंदगी बड़ी होनी चाहिए, लंबी नहीं. चंद्रपूर जिल्ह्यामधून इतके हुशार राजकीय नेते निर्माण होतात. चंद्रपूर जिल्ह्याला पैसे न मिळण्याचं कारण आहे. ती आपल्याला आग्रहाची आहे. हे खरं आहे की आपल्या सहकार्याशी कसं प्रेमाने वागावं, आदराने कसं वागावं हे चंद्रकांत दादांकडून शिकलं पाहिजे अध्यक्ष म्हणून. आणि चंद्रकांत दादा हे चालतं बोलतं विद्यापीठ आहे आणि या कोल्हापूरहून येतात जिथं शाहू महाराजांनी हास्यमंत्र दिला आहे शिक्षणाचा. एक तर 414 कोटी द्या, नाही यानंतर कोल्हापूरमध्ये पाय ठेवू नका. कारण शाहू महाराजांच्या कोल्हापूरमध्ये मग तुम्हाला पाय ठेवण्याचा अधिकार असल्याचं कारणच नाही. महामानवांना अभिवादनही करायचं आहे आणि त्यांच्या विचारावर कृतीही करायची आहे. आणि यासाठी माझी एका चांगल्या मंत्र्याला विनंती आहे या योगायोगाने अतिशय चांगले अधिकारी एक अतिरिक्त मुख्य सचिव या निमित्ताने तुमच्या सोबत आहे. ही जोडी सुपरहिट आहे. शतक करण्याची क्षमता तुमच्या दोघांमध्ये आहे आणि म्हणून माझी अपेक्षा आहे उत्तर 4 लाईनमध्ये जरी दिलं तरी चालेल. एक हे 414 कोटी या वर्षभरात वित्त मंत्र्याचं कुणाचंही वित्त विभागाचं काय ऐकायची गरज नाही. तुम्ही फक्त आश्वासन द्या, बाकी मी पाहतो. फक्त तुम्ही आश्वासन द्या, नाही तर प्रस्ताव पाठवतो, HPC करतो, मुख्य सचिवांकडे पाठवतो, त्यांचे पोरं विदेशात शिकतात, पाहिजे असेल तर मी यादी देतो. विदेशात शिकणाऱ्यांनी आमच्या पोराच्या शिक्षणाला पैसे कमी आहे हे सांगणं नाही ना, तुम्ही करा. यांना बेकाय संधी करायला पोरं विदेशात पाठवता येणार नाही, म्हणजे आम्ही इथं जंगलात राहायचं आणि यांची पोरं विदेशात शिकायची. नंतर पैसे पगार आम्ही देतो जनतेच्या घरातून, यांची पोरं विदेशात शिकायची, तिथंच राहायची, राज्याची सेवा करतात का? मग आमच्या पोरांना पैसे कमी पडताना आमच्या फाईल हात घालावा तर खबरदार, आमची फाईल मंजूर झालीच पाहिजे. आणि यासाठी एका चांगल्या मंत्र्यांकडून एवढी अपेक्षा आहे. ही संधी असते, आता मी अनुभव या संधीचं सोनं करायचं दादा का कोण साहब अपना मंत्रीपद लेके जाएगा पठानी करता, म्हणून बाबू शाह जिंदगी बड़ी होनी चाहिए, लंबी नहीं. उत्तर सकारात्मक झालं पाहिजे आणि सकारात्मक उत्तर राहिलं तर चंद्रपूर जिल्ह्याच्या जनतेचा आशीर्वाद तुमच्या सोबत उभा राहील. माझ्यासोबत राहिला नाही तरी चालते, पण तुम्ही मात्र पुढे जाल हा विश्वास व्यक्त करतो आणि सकारात्मक उत्तराची अपेक्षा करतो. धन्यवाद. त्या चंद्रपूर जिल्ह्यामधून इतके हुशार राजकीय नेते निर्माण होतात. चंद्रपूर जिल्ह्याला पैसे न मिळण्याचं कारण आहे. तरी आज त्यांच्या बोलण्यामध्ये त्या बिल्डिंग मध्ये किती बल्ब लागणार आहेत, किती ट्यूबलाईट लागणार आहेत असं सगळं आठवड्यामध्ये आलेलं आहे. मी अगदी एका वाक्यामध्ये घोषित करतो की हे उपकेंद्र आम्ही करणार आहोत आणि रजेच्या पुरवणीमध्ये हे पैसे आम्ही सँक्शन करून घेऊ. नाहीतरी एका वर्षात इतके पैसे लागत नाहीत, त्याप्रमाणे लागणार आहे. म्हणून ह्या जुलैच्या पुरवणीमध्ये डिसेंबरच्या पुरवणीमध्ये काही विद्यापीठाला स्वनिधीतून खर्च करा असं आम्ही म्हणणार आहोत. असं म्हणून हे उपकेंद्र मान्य करतो. या निमित्ताने जवळजवळ प्रत्येक विद्यापीठाचा एक उपकेंद्राचा प्रस्ताव आला आहे. त्यासाठी मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू यांच्या अध्यक्षतेखाली आपण एक समिती निर्माण केली आणि त्या समितीने सुद्धा त्याचा रिपोर्ट पूर्ण केल्यामुळे अजून एका विद्यापीठाचं उपकेंद्रही त्या 2 दिवसात त्या सदस्यांनी सभागृहात प्रश्न उपस्थित केल्यानंतर लगेच घोषित करणार आहे. त्यामुळे ही आवश्यकताच आहे. म्हणजे युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशनने तर प्रत्येक जिल्ह्याचं एक विद्यापीठ सागर धरलं आहे. ते एकच करू शकलो आपण. शिवाजी विद्यापीठातून सोलापूरला उपकेंद्र केलं आणि सोलापूर जिल्ह्यापुरतं विद्यापीठ झालं. अहिल्यादेवीच्या नावाने ते विद्यापीठ आहे. असं हे 2 जिल्ह्याचं विद्यापीठ आहे. हे कधी ना कधी ही 2 जिल्ह्याची 2 विद्यापीठ करावी लागणार आहे. कारण जोपर्यंत आपण शिक्षणाचं क्षेत्र हे त्याच्या घरापर्यंत येत नाही तोपर्यंत ही संख्या वाढणार नाही. त्यामुळे आजच्या सुदीर्घांच्या अर्जाच्या चर्चेपुरतं सगळा अहवाल तयार झाला आणि तो का थबकला मला माहिती नाही, परंतु जागा मिळाली आहे, समितीचा प्रस्ताव झाला आहे, निधीचा प्रस्ताव झाला आहे, गृहकार्यालय तयार झाला आहे. आणि त्यामुळे 414 कोटी 74 लाखाचं गडचिरोली जिल्ह्यातल्या गोंडवाना विद्यापीठाचं उपकेंद्र चंद्रपूरला आज मी घोषित